सांगितलं आणि मी वाचली. आणि मग यापूर्वी तर मातंग आणि राजप्रसन्नजित बुद्धिझम याचा इतिहास आहे. पण ती मातंग जातक कथा वाचल्यानंतर मला स्वतःला असं वाटलं की हे मांग तेच मातंग आहेत. बुद्धिस्ट मातंगच आहे. कारण चांडाल क्लेन, बनारस आणि बाबासाहेबांचं रेव्होल्युशन काउंटर रेव्होल्युशन मधलं चिंतन फार महत्वाचं आहे की भारताचा इतिहास हा ब्राह्मण बुद्धिझमचा इतिहास बरोबर. आणि याच्यात ज्या गोष्टी रिवायवल झालेल्या आहेत, ओव्हरलॅप झालेल्या आहेत किंवा हेजिमनी काउंटर हेजिमनीची हिस्ट्री आहे कल्चरली रिलिजियस अर्थानं असं म्हणायला बराच गाव आहे. त्याच्यामुळे आजचे हे जे अस्पृश्य आहेत तर तेच पुन्हा बाबासाहेबांकडे आपल्याला जावं लागेल की व्हेज नॉन व्हेज हे सगळे पूर्वी आहे ना, आणि ब्राह्मणिझमनं यांना नॉन व्हेजिटेरियन करून यांना अस्पृश्य केलेलं आहे. तर मला स्वतःला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा एक खूप महत्वाचा धागा आहे. आणि जातीचा इतिहास तर किमान 2-2.5 हजार वर्षाचा आहे. तर आता या इतिहासाला रिवायवल करण्याची वेळ आलेली आहे. कारण आपल्याकडे ऐतिहासिक दृष्ट्या मुबलक साधनं आहेत, विचार करू शकणारी माणसं आहेत. फक्त या विचाराला जोडणारी मुवमेंट उभी करायची गरज आहे. पण मला ना सूरज भाऊ तुम्हाला एक गोष्ट विचारायची वाटते की ही मुवमेंट उभी राहतीये, पण आता मध्ये मध्ये काय होतंय, खास करून आता सब क्लासिफिकेशनचा मुद्दा महाराष्ट्रात आणि देशात सगळीकडेच आहे. तर आपण म्हणाला तसं ही युनिटी फ्रॅगमेंट ट्रॅडिशनल कास्ट इन्स्टिट्यूशन मध्ये होती. तर त्याचं कारण कळत होतं की कल्चरली रिच्युअलिस्टिकली फ्रॅगमेंटेशन आहे. पण लिबरल निओ लिबरल टाइम मध्ये डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशनच्या रेझिम मध्ये हे फ्रॅगमेंटेशन वेगवेगळ्या पद्धतीनं चॅनलाइज होते की काय असं वाटतंय. म्हणजे सब क्लासिफिकेशनच्या मुद्द्यावरती आता महाराष्ट्रात खास करून खूप चर्चा सुरू आहे, किंवा खास करून पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनच्या वेळेस ही चर्चा येते, आम्हाला काही मिळालं नाही, त्यांना फार जास्त मिळालं. तीच गोष्ट सब क्लासिफिकेशनच्या वेळेस येते. आता त्याचा स्टॅटिस्टिक्स एम्पेरिकल याच्यात नको जायला आपण, पण मला स्वतःला असं वाटतं की या फ्रॅगमेंटेशनचा कसा विचार करता येईल. मला वाटतं त्याला आपल्याला दोन स्वभावात पाहावं लागेल. पहिला स्वभाव आहे काय की त्याला ब्युरोक्रॅटिक क्लासिफिकेशन आहे, म्हणजे पब्लिक क्लासिफिकेशन. दुसरा आहे तो कल्चरल क्लासिफिकेशनचा मुद्दा आहे. आता कल्चरल क्लासिफिकेशन मध्ये युनिटी कधी होती सर्व कास्टची, तर 2 मुद्द्यांवर सहजासहजी होती, एक अॅट्रॉसिटी आणि एक रिझर्वेशन. म्हणजे रिझर्वेशनवर एससीच्या एसटी आणि ओबीसीच्या गदा आहे, तर एससी एसटी ओबीसी आपल्या तिथे एकवतो. दुसरं अॅट्रॉसिटी झाली कुठे, तर तिथे आपण एकवतो. आता पब्लिक याच्यामध्ये काय होतं की रिझर्वेशनचाच मुद्दा मग तो सब क्लासिफिकेशनचा कॉन्टेस्टेशन वाला होतो. मग तिथं पब्लिक स्पेस मध्ये रिप्रेझेंटेशन आहे का या फलान जातीचं त्या जाती, तिथं आहे ना. हा महार आहे, हा मांग आहे. म्हणजे मी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये मी ते स्वतः काही अधिकारी, आणि तो डिस्कम्फर्ट कुठं आहे, तो कल्चरच्या तुमच्या वागणुकीतून आलेला आहे. म्हणजे जर तू चर्मकार आहेस तर तुझी ती वागणूक आहे की तू त्या मंदिरात गेलेला, तुझं ते एक आहे. तू मांग आहेस तर तुझा एक स्पेसिफिक अप्रोच आहे की गावाकुसाच्या या प्रकारात बारकिवा एक पुण्या ठिकाणी मग तिथे एक विशिष्ट जात त्याच्यातून डॉमिनेट होती किंवा दुसऱ्या जातीच्या याच्यावर काम करायचे. महार आहेत समजा, तर 3 जातीचं सांगतो, त्याच्यामध्ये दुनियाभरच्या खूप सारे आले आहेत. 59 का 60 59 आहेत त्याला. तर सब क्लासिफिकेशनच्या मुद्द्यावर महार समजा बघितलं किंवा मान बघितला, या चर्मकार बाकीच्या कास्ट, कुठे ना कुठे एक लॉयलिझमचा प्रश्न येतो की लॉयल्टी देतात का. महत्वाचा मुद्दा की कशासाठी लॉयल्टी बुवा. अरे बाबा, जनरली जे आंबेडकरी विचारधारेतून भारतभरामध्ये लोक जे आहेत, आंबेडकरी विचारधारा म्हणजे काय की बाबा आम्हाला आमच्या समाजाचं भलं करायचं, मग त्या समाजाला आम्हाला जातीच्या वर बघून करायचं ऐकायचं. आणि तेवढंच नाही तर एससी एसटी ओबीसी देशाला असं बघून करायचं. आणि जो व्यक्ती आंबेडकरी विचाराचा असतो, आंबेडकरी विचार म्हणजे हेच विचार की पे बॅक टू सोसायटी, समाजाला काहीतरी देणं आहे.
मग काही लोक कधी कधी काय असतात की त्यांना तो कल्चरल पाठबळ भेटलेलं नसतं. आजूबाजूला तुमच्या सगळे तुमच्या जातीचे लोक आहेत, तर तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास तयार होत नाही. तो खूप वेळा खूप अधिकारी खूप मी पाहिलेला आहे की ते जातीवर हे करतात आणि मग ते म्हणजे एवढं भयंकर आहे ते. म्हणजे तुम्ही जर जेवढ्या वरच्या लेवलवर गेला तिथं पोट जात येते. म्हणजे मी तर आता सब क्लासिफिकेशनच्या ह्याच्यावर त्या सब क्लासिफिकेशनचा आउटकम काय, तर एक आहे आणि तो मला वाटत नाही कोणीही त्याला काउंटर, म्हणजे जो व्यक्ती किंवा जो आंदोलन समाज प्रतिनिधित्वाच्या भूमिकेत आपली व्याख्या मांडत असेल तर त्यांना त्या प्रतिनिधित्वाच्या कल्पनेला धरूनच जर कोणी म्हणत असेल की बाबा आम्ही आहे, तर मला वाटत नाही कोणालाही त्याच्यामध्ये ही वाटायला नाही पाहिजे. पण मग ते सब क्लासिफिकेशनचा आउटकम कसं आहे, म्हणजे सब क्लासिफिकेशनचे आता आपण कमिटीमध्ये बघतो भारत सरकारमध्ये ज्या सीट्स येतात, म्हणजे क्लासिफिकेशनचा मुद्दा दोन गोष्टीवरच आहे ना, एक एज्युकेशन आणि दुसरं रिझर्वेशन इन जॉब जनरली मोठा. आता त्याच्यामध्ये त्या वॅकन्सी काढतात फॅकल्टी वॅकन्सी, तुम्हाला माहिती आहे ते पॉइंट असतं. त्याच्यामध्ये जरी केलं तर स्टॅटिस्टिकली जर आपण त्याला पाहिलं येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये जर सब क्लासिफिकेशन करून विशिष्ट एक जात आहे त्यांना खरंच किती जागा भेटतील का ब्रॉडर एससी मध्ये ही अडचण आहे ना. एससीच्या जागा जरी असल्या तरी विद्यापीठाच्या डिपार्टमेंटमध्ये 2-3 जागा असतात. बरोबर, 3-4 वर्षानंतर बरोबर हे होतं आणि युनिफाईड एससीच्या याच्यामुळे ऍटलिस्ट एक शेल्टर भेटून जातं. बरोबर की बाबा तर तो एक मला वाटतं त्याला ऍक्च्युअल सायन्स लागेल कोणतरी सांगायला. मला 2-3 गोष्टी फार महत्वाच्या वाटतात याला जोडून. तुम्ही ते बोललातच खरं म्हणजे. एक तर दलित ही ओळख जी आहे ती फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नाही, ती पॉलिटिकल आहे, ती रिलिजियस आहे, ती कल्चरल आहे. आणि ज्यावेळेस दलित ही ओळख ऍडमिनिस्ट्रेटिव्हली आपण बघू त्यावेळेस ती फ्रॅगमेंटेड असेल, पण पॉलिटिकल ओळख जी आहे दलित ही मिळवण्यासाठी त्या ओळखीच्या राजकारणानं मोठं काम केलेलं आहे. उदाहरणार्थ जाती अंताचं राजकारण, बाबासाहेब फुले, शाहू पेरियार, भारतामधल्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीनं जाती तोडण्यासाठी केलेलं आंदोलन आणि मग दलित राजकारण, दलित सांस्कृतिक ओळख, सामाजिक ओळख वगैरे असं एक त्याची हिस्ट्री आहे. आता खास करून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रेकग्निशन जे आहे हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रेकग्निशन ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस हा रिप्रेझेंटेशनचा मुद्दा येतो. आणि हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रेकग्निशन आणि रिप्रेझेंटेशन हे आपल्याला सोशल डोमेन मध्ये मला स्वतःला असं वाटतं की रेकग्निशन आणि रिडिस्ट्रीब्युशनचा एक मुद्दा आहे. बरोबर. तर जर काही जाती राहतात सगळीकडे, विकास काही समांतर झालेला नाही. बरोबर. पारंपरिक जाती ओळखेचं जे अंतर्गत राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक अभिसरण हे काही वेळेस काम करतं लग्न, सांस्कृतिक जीवनामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये. मला स्वतःला असं वाटतं की आता वर्गीकरणाच्या प्रश्नावरती महाराष्ट्रात महार, चर्मकार किंवा इतर अस्पृश्य जाती असतील पूर्वाश्रमीच्या, किंवा तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये माल्य मादिगा असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडूचा मुद्दा असेल, तर ही जी काही पारंपरिक सांस्कृतिक असंमती होती त्याच्यात तर या सगळ्या अस्पृश्य जाती बळीच पडलेल्या आहेत. ते काही म्हणजे कोणी जातीनं महाग आहे, महार आहे, चांभार आहे, तर ही काही त्याने मिळवलेली ओळख नाही, ती त्या व्यवस्थेनं त्याला दिलेली ओळख. बरोबर. पारंपरिक ओळख. तर हा मुद्दा तर लक्षातच येतोय. परंतु डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन मध्ये, लोकशाही संस्थेमध्ये ही ओळख जी आहे ही ओळख तुम्ही कष्टाने मिळवलेली आहे. तर काही लोक कलेक्टर बनतात, काही लोक प्राध्यापक बनतात, तुम्ही युपीएचे प्रोफेसर आहात आता, तरी तुम्ही मिळवलेली ओळख आहे.
तुम्हाला या इन्स्टिट्यूशन ओळख दिली कारण ती तुम्ही मिळवली. तर ही ओळख मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये काही लोकांना जर संसाधनाच्या पातळीवरती काही लोकांना पुरेसं मिळालं नाही, त्याची एक हिस्ट्री आहे. ज्यांना मिळालंय तर ते बाबासाहेबांच्या आंदोलनात जुळून होते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातले महान, बरोबर. त्याच वेळेस मागांना मिळालं नाही कारण त्यांनी शिक्षणापासून फारकत घेतली होती. बाबासाहेब उशिरा कळले असं म्हणू त्यांना, असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे ज्यांना मिळालंय त्याची एक हिस्टॉरिसिटी आहे, बरोबर आहे. ज्यांना मिळालं नाही त्याची हिस्टॉरिसिटी आहे. पण किंवा चर्मकारांना मांग किंवा भारतपेक्षा जास्त मिळाले म्हणजे ते काही आंबेडकरी आंदोलनात होतेच महाराष्ट्रात, असंही नाही. असं एक आपल्याला म्हणता येईल. पण माझा मुद्दा हा आहे की डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन मध्ये ज्यांना मिळालं नाही त्यांना मागण्याचा डेमोक्रेसी राईट देते आणि ते मागतात, त्याच्यासाठी प्रोव्हिजन होतात. तर हा जो मुद्दा आहे आता एकूणच सगळ्यात महत्वाचं काय आहे, रिझर्वेशन हे काही रेव्होल्युशन नाही आणणार समाजात. म्हणतात असंच की आता ज्यावेळेस आपण मिळालेल्या जातींमध्ये किती बदल झालेला आहे. एक 5% नोकऱ्या आहेत, उर्वरित लेबरिंग क्लास आहे, मोलमजुरी करणारे लोक आहेत. म्हणजे झोपडपट्ट्यांमधली जी महारांची परिस्थिती आहे तीच मागांची परिस्थिती आहे. फक्त शिकलेले मांग वेगळे, शिकलेले महारे वेगळे, शिकलेले तर मला तरी माझा मुद्दा हा आहे की रिझर्वेशन काही रेव्होल्युशन नाही, रिझर्वेशन रिप्रेझेंटेशनच देणार आहे. तर ते रिप्रेझेंटेशन जर इक्वल करायचं असेल तर आता हा जो काही वाद आहे तर याला मला असं वाटतं की मैत्री भावानं रिझॉल्व्ह करता. म्हणजे एकूणच आपल्याला जे मिळालेलं आहे ते इतकं कमी मिळालेलं आहे की त्याच्यातही आता म्हणजे रिसोर्सेसचं भांडण आहे ना हे, त्याच्यातही हे भांडण सुरू आहे. तर मला स्वतःला असं वाटतं की याला आपल्याला मैत्री भावानं बघता येईल, करुणेच्या भावानं बघता येईल, करुणा भावानं बघता येईल. तर खरं म्हणजे आता छोटा भाऊ मोठा भाऊ ही फार मोठी म्हणजे वाक्यप्रचार सुरू आहे. तर छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणण्यापेक्षा आपण बुद्धाच्या करुणेमधून आपण येतो. ज्याला काही मिळालं नाही त्याला काहीतरी मिळालं पाहिजे. मग ते जातीच्या पातळीवरती आहे, व्यक्तीच्या पातळीवरती आहे किंवा प्रज्ञेच्या पातळीवरती बघता येईल. असं वाटतं की याला आपल्याला या पद्धतीने बघता येईल का हे खरं म्हणजे बघता येईल. म्हणजे एकी टिकून राहिली पाहिजे म्हणून जो पॅसिव्ह एलिमेंट आहे त्यालाही आपल्याला ड्रॅग करता येणार नाही. एकी महत्वाची आहे पण तिच्यातली डिस्पॅरिटी सुद्धा आपल्याला घालवण्यासाठी काम करायचं असेल, ती डिस्पॅरिटी अॅक्नॉलेज करायचं असेल तर वेगवेगळे जसे धम्माची चळवळ आहे तशी रिसोर्सेसच्या इक्वल डिस्ट्रीब्युशनची मुवमेंट आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर मला स्वतःला असं वाटतं की दोन मुद्दे आहेत. एक तर ही जी काही अंतर्गत मैत्री आहे ही अंतर्गत मैत्री ही करुणेच्या भावानं आपल्याला मोठा भाऊ छोटा भाऊ म्हणलं की भांडणं होणारच. करुणा भावानं बघू, बरोबर आहे, मैत्री भावानं बघू, प्रज्ञेनं बघू आपण आणि तिला असंच रिझॉल्व्ह करता येईल. म्हणजे पुन्हा आपल्याला बाबासाहेबांकडे जाता येईल की 2-2.5 वर्षाचा इतिहास आहे हा काही 50-50-100 वर्षामध्ये रिझॉल्व्ह होईल असं नाही. पण आता आपण सगळी लोक ही जातीला वैज्ञानिक दृष्ट्या समजून घेतोय, जसं कास्टला इकडे सायंटिफिकली समजून घेतलं, सोशली समजून घेतलं, कल्चरली पॉलिटिकली समजून घेतलं, तसं भारतातही किंवा जगातही जातीला आता सायंटिफिकली समजून घेत आहेत. सोशलॉजिकली तिचं खूप सारं इंटरप्रिटेशन झालेलं आहे. म्हणून आपल्याला ही जी काही इंटरनल टसल आहे, रिफ्ट जी आहे, ही इंटरनल रिफ्ट ही नॉर्मेटिव्ह आयडियाज मधनच रिझॉल्व्ह करता येईल का असं मला स्वतःला दिसतंय. आणि बुद्धाचा जो करुणा आहे, जी प्रज्ञा आहे, जो मैत्रीभाव आहे हा नॉर्मेटिव्ह आहे सगळ्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींना किंवा आर्टिजियन किंवा ॲग्रेरियन जातींना एकत्र आणण्याचा असं मला स्वतःला असं वाटतं. मला सगळ्यात पहिलं वाटतं की मोठा भाऊ छोटा भाऊ कल्पना नसली पाहिजे. ती एकदम म्हणजे मी तरी त्याला समर्थन सांगितलेलं. तर आता हे कायदा काढला तर काय बदल होणार आहे तुमच्या? मला तरी असं वाटतं की जे रिप्रेझेंटेशन साठीची इक्वॅलिटी लागते ही इक्वॅलिटी येईल. बरं, ठीक आहे. आणि ही जी इक्वॅलिटी आहे ही इक्वॅलिटी फक्त एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि लार्जर वेलफेअर रिसोर्सेस मधनं येईल, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस मधनं. पण या डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसच्या प्रोसेस मधनं ज्या आयडेंटिटीज बनणार आहेत त्या कॉन्क्रीट होतील. कारण या आयडेंटिटीचं पॉलिटिक्स हे कॉन्क्रीट बेसिसवरती आहे, ते टेम्पररी नाही, ते तुटणार नाही. त्याच्यामुळे मला
रिस्क ही टेम्पररी दिसतीये, परमनंट नाही. हो का? हो हो, मी तरी थोडासा त्याच्याबद्दल असू शकतं. कारण काय माहितीये का, बघा सब क्लासिफिकेशन फक्त माला आपलं महाराण मांगासाठीच नाही सर, भारतात सगळीकडे जाता होतंय ते. खरं म्हणजे मला तुम्हाला विचारायचं आहे, मला मादिगा आता तिकडे झालंय, तुमचा वावरही आहे, ते कसं डील करतायत? त्यांच्यामध्ये ते खूप मोठा गल्फ आहे. अच्छा, खूप मोठा. अच्छा. म्हणजे मला म्हणजे मी आपल्यासाठी आपलं राजकारण तिथं मादिगा लोकांमध्ये तो मादिगा कॉन्शियसनेस खूप तयार झालेला आहे. हालाकी आहे IPS. माझा मित्र आहे, रिटायर झाले, स्पेशल चीफ सेक्रेटरी होते, मादिगा आहे. आणि ते मला म्हणजे नक्की आवाजात मादिगांचा एक असा विषय आहे. आणि त्यांचं एका प्रकारे मातंगासारखं त्यांची भूमिका आहे, पण तिकडे मादिगा मेजॉरिटी आहे काही भागात. खास करून तेलंगणामध्ये नवीन स्टेट, हा स्टेट या भागात. आणि ते मराठवाड्याच्या लगतचा. आणि ते हिस्टॉरिकली मादिगांचं एक वेगळं, मी महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणत होतो, सब क्लासिफिकेशन केलं तर काय फक्त महाराण मांगात होणार आहे का बाकीच्या कास्ट कसं होईल, त्याचे फॉर्म्युलेस वेगवेगळे आहेत, त्याची चर्चा ते कसं होईल, कारण आता या पूर्वीच्या स्टेटमध्ये झाले, महाराष्ट्रात कसं होईल याची चर्चा एक वेगळी होऊ शकते. पण माझं असं मत आहे की जरी सब क्लासिफिकेशन झालं तरी या जातीचा बंधुभाव मजबूत करण्याच्या दृष्टीनेच उपयोगी तो, ते परमनंट फ्रॅक्शन नाही. बरं, जरी असेल तरी ते टेम्पररी काहीतरी वेगळं होतंय असं दिसेल. माझी ओपिनियन, माझं मत नाही. आणि म्हणजे त्याचं कंटेस्ट केला नाही, पण म्हणजे तुमची भूमिका हीच आहे ना की मातंग प्रतिनिधित्व नाहीये. त्यांना सब क्लासिफिकेशन भेटू शकतं, हेच आहे ना. आता आपलं म्हणणं आहे, आपण क्लासिफिकेशनच्या ऐवजी एक पायलट करू समजा, एक स्पेशल स्कीम. हो, 5 वर्ष त्याला रिव्ह्यू करू, आणि त्याच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आउटकम भेटला तर तसं झालं असतं तर चांगलं होतं. आता उदाहरणार्थ ते लहुजी साळवे कमिशनचे रेकमेंडेशन दिले होते 2009 नंतर. बरं, ठीक आहे. तर काहीच झालं नाही. त्यांचं काय रेकमेंडेशन? खूप सारे, जवळपास 70-75 शिफारसी होत्या. एज्युकेशनला काही झालं नाही, जमिनीला खूप साऱ्या शिफारसी होत्या. तर रेकमेंडेशन किंवा म्हणजे मला तरी ही गोष्ट कळली आहे की बघा, रिझर्वेशन असून सुद्धा लार्जर, तुम्ही जो म्हणालात ना की दलित मुवमेंट पुढे लार्जर इश्यूज आहेत, लँड रिप्रेझेंटेशन, इनइफिशियन्सी ऑफ रिझर्वेशन, अॅट्रॉसिटीज, हे लार्जर इश्यूज आहेत. आणि विदिन कम्युनिटी आपण सब क्लासिफिकेशनचा मुद्दा विदिन कम्युनिटीचा मुद्दा म्हणूनही बघायला पाहिजे, काही हरकत नाही बघायला. जसं जातींमधल्या पोटजाती, जर जाती तुटायच्या असतील तर पोटजाती तोडून लोकांनी विवाह केले कारण पारंपरिक जाती ओळखी नाकारल्या. तर ही मुवमेंट आहे ना. तर सब क्लासिफिकेशनला आपण एक रिझॉल्व्ह करणारी मुवमेंट जरी म्हणून बघितलं विदिन समुदाय, तरी ते चालू शकेल. मला स्वतःला असं वाटतं ना की ती रिफ्ट आहे. आणि ती कसं बघता येईल तर तुमचं म्हणजे आता पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींचं जे काही पारंपरिक जाती ओळखी या अस्पृश्य होत्या, त्या बुद्धिस्ट टाइम मध्ये एक होत्या, आपण म्हणालात तसं मातंग जातक. मग म्हणजे हा जो काउंटर रेव्होल्युशनचा जो टाइम आहे, ह्या 2-3 हजार वर्षात आपण इतक्या हिस्टॉरिकल स्टेजेस मधून गेलेलो आहोत. तर ही सुद्धा एक हिस्टॉरिकल स्टेज म्हणून जर आपण बघितलं तर मला स्वतःला असं वाटतं की आता जे विदिन कम्युनिटी पॅसिव्ह अग्रेसिव्ह रिलेशनशिप जी आहे ते, म्हणजे मला कधी कधी ते नवरा बायकोचं भांडणाचं उदाहरण म्हणजे संसार टिकवायचा आहे म्हणून बाहेरच्यालाही काही सांगायचं नाही आणि नवरा बायकोचंही जमत नाही, तर तो संसार किती गोडीनं चालेल. तर काही वेळेस हे पॅसिव्ह अग्रेसिव्ह रिलेशनशिप जे आहे त्याला कुठे रिझॉल्व्ह करता येतंय का हे बघायला पाहिजे. आणि ते कसं रिझॉल्व्ह होईल तर ते कल्चरल डोमेनमध्ये नंबर रिझॉल्व्ह करेल, पॉलिटिकल डोमेनमध्ये पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन रिझॉल्व्ह होईल, एज्युकेशनल किंवा तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की काही लोकांनी तसे जाणीवपूर्वक प्रयत्न केले असतील, तर काही वेळेस ते काही ठिकाणी रिझॉल्व्ह झालेला आहे.
पण लार्जर डोमेनमध्ये जर ते रिझॉल्व्ह व्हायचं असेल तर त्याला हे उत्तर असू शकतं असं मला तरी दिसतंय आज. आणि हे व्यवस्थेमध्ये दुःखी समुदाय आहे. म्हणजे महात्मा फुले क्षुद्र या संकल्पनेचं इटिमॉलॉजिकल मिनिंग जे आहे ते दुःखी आहे. ते दुःखी समुदाय आहे ते कुठे जातील व्यवस्थेमध्ये? त्यांना दुसरीकडे कुठे बंधुभाव मिळत नाही ना. दुर्दैव आहे हे, म्हणजे काही दुर्दैव आहे. म्हणजे मी आज म्हणालो तसं मी त्याला रिपीट करेन, आजही दलित कार्यकर्त्यांबरोबर तुम्ही एखाद्या लग्नात गेलात तर सवर्ण जातीचे माणसं बसत नाहीत मोठ्या नेत्यांबरोबर. ही स्थिती आहे तालुका जिल्ह्यामध्ये. तर त्यांना मातृभाव कुठे मिळतो दुसरीकडे व्यवस्थेमध्ये? त्यांचा वापर मात्र होतो. तर एकूण आपलं हे दादा स्ट्रक्चरल विक्टिमायझेशन आहे. आपल्याला राजकारणात फक्त निवडणुकीपुरतं वापरलं जातं किंवा दलित कार्यकर्त्यांची आजच्या घडीला जी केविलवाणी अवस्था जी आहे ती विक्टिमायझेशनच आहे ना. तर मी असं म्हणेल की सब क्लासिफिकेशनचं भांडण होतंय हे सुद्धा विक्टिमायझेशन